एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आले बहुतेक, सांगितलं लक्षात ठेवा. अरे या प्लीज. ललिताबाई, आज जायचंय ना? हो, ये ना, या बस. बी कम्फर्टेबल, जस्ट अ मोमेंट. मी ओळख करून देते तुमची. हे मिस्टर विराज शिरवाडकर. नमस्कार. नमस्कार. या त्यांच्या मिसेस सौ विभावरी शिरवाडकर. नमस्कार. आणि ही त्यांची गोड हुशार सुंदर मुलगी सिया. हाय सिया. या मिसेस ललिताबाई जहागीरदार. पाणी येत आहे ना? हो, येत आहे ना, येत आहे. हो हो हो. हळू हळू. काय उन्हात ना आलाय, पाणी नको, सरबतच घ्या. थँक्यू. घ्या ना प्लीज. बाकीच्या गोष्टी पण आहेत ना. सॉरी, लक्षात नाही राहिलं. हे घ्या, खायला आणलेलं आहे. थांबा थांबा, अजून आया. थांबा थांबा. हो, कशाला? नाही नाही, असं कसं, असं कसं. वा, घ्या, पाहिजे ते घ्या. ललिताबाई, आपल्याला महत्वाचं बोलायचं आहे. हो. तुमचा हा गडी आत गेला तरी चालेल ना? नाही म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा मी आले होते तेव्हा ते तुमच्या शेजारी बसले होते. मला वाटलं तुमचे यजमान आहेत म्हणून म्हणाले. एक मिनिट, तुम्ही मला गडी म्हणताय का? तसं नाहीये, मी यजमानच आहे. ललिता, सांग ना त्यांना. सॉरी, आय एम सॉरी. मला खरंच माहित नव्हतं. सॉरी. काय आहे ना, चुकून झालं. साधेपणा जात नाही ना त्यांचा. आणि नोकरांचं म्हणाल ना तर काय आहे, नोकरांना कधी कधी सुट्टी देतो आम्ही. म्हणजे महिन्यातनं एकदा त्यांना सिनेमा बघायला पाठवतो, त्याची तिकीटही आम्हीच काढून देतो. कधी महिन्यातनं एखाद्या वेळेला खरेदीला पाठवतो, खरेदीला पैसेही आम्हीच देतो. कसं आहे ना, नोकर माणसं असले तरी सुद्धा त्यांना त्यांची मनं आहेत, हौस मौस आहेत की नाही, म्हणून मग आज तसं त्यांना पाठवलंय. बाकी काही नाही. आय एम सॉरी, पण विचित्र गैरसमज झाला हो जोडकर बाईंचा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे हो, होतं कधी कधी असं. घर छान लावलंय तुम्ही. लहान असलं तरी नेटका आहे. तुमचा बंगला रिनोव्हेट होतोय ना, मला जोडकर बाई म्हणाल्या.
ऍक्च्युली ना आमचा 7,000 स्क्वेअर फूटचा बंगला आहे, पण त्याचं रिनोव्हेशन चाललंय ना, म्हणून म्हटलं मग आता कुठेतरी छोटंसं घर घेऊन राहूया. खरं तर इंद्रनील म्हणत होता आम्हाला की आपण एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहूया ना, 2-3 महिन्यांचा असा प्रश्न आहे. पण मी म्हटलं कशाला 5 स्टार हॉटेलमध्ये, आपलं घर संसार असतो, स्वयंपाकाची हौस का तिथे भागणार आहे. आणि खरं सांगू का, मला ना साधं राहायला अतिशय आवडतं, म्हणून म्हटलं एखादं छोटंसं घर बघितलं ना तरी सुद्धा चालेल, पण आपण आपल्या घरातच राहायचं. कशाला 5 स्टार हॉटेल वगैरे नाही का उगाच. हिला सवय नसेल ना छोट्या घरात राहायची. अहो फ्लॅट सिस्टमची तर सवयच नाहीये हिला. मोठा बंगला आहे ना आमचा, आणि वरचा फ्लोर तर तिचाच. हो का, वा वा. ती इंटेरियर डेकोरेटर आहे ना, खूप पसारा असतो तिचा. आमच्या नवीन बंगल्याचं रिनोव्हेशन झालं की हिला कामच काम आहे. गाडी ड्राईव्ह करता येते का तुला? नाही, कारण सिडान कार्स खूप मोठ्या असतात ना, म्हणून म्हटलं. प्रीमियम क्लास कार्स ड्राईव्ह करायला खूप लाईट असतात. हा ते आहे. आणि आमच्या तिन्ही गाड्या मी चालवते. आईची गाडी थोडी छोटी आहे. छोटी म्हणजे 2 अडीच माणसं राहतात ना. माझी गाडी हॅचबॅक आहे, पण क्लासी आहे. हा, अरे वा, छान छान. खरं सांगू का, आमच्या इंद्रनीलला क्लासी राहायला खूप आवडतं. अहो त्यामुळे मलाही असं राहायला लागतं ना. बरोबर. रिया, एकदा आपला बंगला तयार झाला की खूप काम आहे. हा तुला. मी स्वतः काही नाही करत. माझ्याकडे माझा स्टाफ आहे, तेच सगळं बघतात. हो, आणि फर्निचरही लागेल ना तुम्हाला. ऍक्च्युली काय माहितीये का, हा फ्लॅट घेतला ना आम्ही, तेव्हाच आणखीन 2 मोठे फ्लॅटही आम्ही घेऊन ठेवलेत भाड्याने. पण आमचं फर्निचर अहो सगळं तिकडेच ठेवलं. एवढं फर्निचर आहे ना की त्याच्यासाठी आम्हाला 2 फ्लॅट घ्यायला लागले. म्हटलं आपण छोट्या घरात राहू, पण फर्निचर एवढं मोठं की ते नीट आणि चांगलंच राहायला पाहिजे, म्हणून ते तिकडे 2 फ्लॅट घेतलेत ना, तिकडेच नेऊन ठेवलंय सगळं. काय जुनं पिढीजात खानदानी फर्निचर आहे ना आमचं. काळ काळ म्हणजे शिसवी. हा, शिसवी. वाव, आय जस्ट लव्ह एथनिक फर्निचर. वा, व्हेरी नाईस. हो वाव, दॅट्स ग्रेट. सिया, एकदा या घरात आलीस ना, सगळी हाऊस मौस पूर्ण करून घे बघ तू. खूप लाड होतील. हो, अगदी अगदी. तुमचा मुलगा MNC मध्ये आहे ना, मला जोडकर बाई म्हणाल्या. हो, MNC मध्येच आहे मुलगा माझा. फॉरेन रिटर्न आहे, सतत जात असतो परदेशात. पण अतिशय गुणी आणि मनमिळावू आहे. इंद्रनील नाव त्याचं. अरे वा. आता नाहीये का तो मग इथे? हा, तेच. नाही, आता नाही येतो. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, ब्राझीलहून एक मोठी पार्टी आली त्याच्या ऑफिसची, आणि त्याच्या बॉस ना त्याच्याशिवाय पान हलत म्हणून नाही. त्यामुळे आज कदाचित यायला उशीर होणार आहे त्याला. पुढच्या वेळेस त्याला भेटायला म्हणून नक्की येतो. ओके. बाहेर कोण आलंय बघतो हा मी जरा. हाय बाबा, इतका थकलोय ना आज. ऑफिस मध्ये पण इतकं काम करून घेतात ना की आई, तू अशी काय दिसतेस? अरे आलास का तू? दमलेला दिसतोस फार तू. हा आई, हे हा, सांगते मी तुला. हाच आहे का इंद्रनील? हो. अरे वा इंद्रनील, बघ आपला योग होताच भेटायचा. बरं झालं भेटलो आपण. नाही पण काय, तुम्ही ऐकलं नाही का तू काय म्हणाला? दमलाय फार तो कामामुळे. हो पण हा, आलं झालं. चल तू, मी सांगते ना तुला. चल एक्सक्यूज अस. चल. अरे
तुम्ही घ्या ना, तुम्ही काय घेतलं नाही, संपवायचं सगळं. हा, नाही नाही नाही, संपवलं पाहिजे. बस 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 ना. अरे मला सांग आधी की तू एवढ्या लवकर कसं काय आलास घरी? अगं माझी मीटिंग लवकर संपली, म्हटलं मग घरीच जाऊया ना. बरोबर. मला सांग, तू अशी का तयार झालीस? पण बाहेर असणारे लोक ते कोण आहेत? घोळच झाला रे तू. मी तुला म्हणाले नव्हते का सकाळी की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, क्रोकरी आहे, पडदे आहेत, चादरी आहेत, तर ते सगळं आवडताना ना मला ही साडी मिळाली. आता कुठे बाहेर जात नाही त्यामुळे अशा साड्या पडूनच राहतात ना रे. म्हणजे जरा नेसून बघू, तेच वेळी घालून पण कंटाळा का म्हटलं जरा हेअरस्टाईल पण बदलून बघू. तर तेवढ्यात त्या शिवरामचा फोन आला. कोण शिवराम? शिवराम नाही, काय बरं नाव, शांतारामचा फोन आला रे मला. शांताराम कोण? तुझी मिम्मी मावशी माहिती ना, आठवली का मिम्मी? तर त्या मिम्मीचा ड्रायव्हर, तर त्या ड्रायव्हरचा मुलगा आणि ही बाहेरची मुलगी बसते ना, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. अच्छा, ड्रायव्हरच्या मुलावर हिचं प्रेम? हो. अरे आता एवढी श्रीमंत घरची मुलगी, मोठ्या मोठ्या गाड्या उडवणारी, इंटिरियर डेकोरेटर आहे ही मुलगी. आणि मुलगा काय करतो? तो मुलगाही चांगला आहे, MBA शिकलेला आहे, दिसायला चांगला आहे, MNC मध्ये काम आलाय, अगदी तुझ्यासारखंच आहे सगळं. पण शेवटी ड्रायव्हरचा मुलगा पडला ना रे. मुलगी हट्टालाच भेटली, त्याच्याशीच लग्न करून. आता काय करायचं, पंचायत झाली ना सगळी. कमाल आहे मुलीची. खूप चांगली आहे रे मुलगी, बघितलीस ना किती गोड आहे. तुला पण आवडली की नाही? मी कशाला बघू, आणि मला आवडण्याचा काय संबंध? हो, म्हणजे आता ही सगळी माणसं त्या ड्रायव्हरच्या मुलाला बाहेर हॉटेलमध्येच भेटली. शांताराम मला काय म्हणाला की आता ह्या सगळ्या माणसांना मी चाळीत कुठे घेऊन जाऊ? मग मीच म्हणाले त्याला, मग इथे घेऊन ये ना त्यांना. ते मावशीच्या घरी का नाही भेटले? मिमीचा नवरा टूरवर जातो ना रे तो, त्यामुळे आता तसंच टूरवर गेलेला आहे तो. आणि आता मुलीच्या वडिलांना घरी बोलायचं तर घरात पुरुष माणूस हवा ना रे कोणतरी. आणि त्यात तुझ्या स्वानंदीने सगळा घोळ घालून ठेवला ना ते बिंबीकडे जाऊन. जाऊ दे, पण तो विषयात नको म्हणून मग ते सगळेजण आता इथे आले. शांताराम कुठे? पण कोण शांताराम? शांताराम तुम्ही मावशीचा ड्रायव्हर. तो कुठे गेला? तो यायच्या अगोदरच गेला. अरे पण ही सगळी मंडळी इथेच थांबलेत कारण त्यांना आता शांतारामच्या कुटुंबांची माहिती हवी होती ना. माझ्याशिवाय कोण देणार होती ती माहिती त्यांना? मग मी सगळी माहिती दिली. म्हटलं नाही, घराणं चांगलं आहे, माणूस चांगला आहे, आणि शेवटी काय त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना, ते सगळ्यात महत्वाचं. मुलीचं लग्न करून टाका असं सांगितलं मी. काय करणार ना दुसरं मी. तू खरंच खूप ग्रेट आहेस ना. म्हणजे उत्तम आहे तर तू आहेसच, पण एक उत्तम माणूस पण आहेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. दोन प्रेम करणाऱ्या माणसांना एकमेकांपासून तोडणं सगळ्यात मोठं पाप आहे. तुझे हेच विचार आहेत ना तुला इतकं मोठं बनवतायत. तुला सगळ्यांच्याच बद्दल इतकं प्रेम, माया, आपुलकी वाटते. अरे त्यामुळे तुझ्याकडे खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, म्हणून तुला इतकी सगळी कामं पटापट करता येतात. इतका मोठा झालोय मी, पण मला अजूनही वाटतं की तुझ्याकडून खूप काही शिकायचं राहून गेलं. शिकेन, पण मी आता शिकेन. पण एक सांगू, तुझं खरं सौंदर्य आहे ना तुझ्या साधेपणात आहे. हे सगळं तुला सूट नाही होत. पुन्हा एकदा मला माझी साधी आणि सुंदर आहे परत दे ना. हे चेंज कर प्लीज. बघ तू आता इथेच बस, तू बाहेरचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून येते. हा डबा ठेवायचा आहे मला. अरे नको, आता डबा कसा त्यांच्यासमोर आता हलवत घेऊन जायचा, तो राहू दे इथे. तू चेंज करू दे. तू शर्ट देऊ का तुला काढून? मी काढतो. ओके, हां मग जाऊ ना मी. हां जा. ओके. काय ती बाई म्हणत होती काहीतरी इंद्रनील. आता इंद्रनील कोण आहे? मी. सॉरी. अरे एवढा गोंधळ झाला ना, तू सखाराम शांताराम घोळ झालाय, त्याच्यात मला लक्षात नाही की इंद्रनील माझं पोरग आहे ग बाई. मी जाते इथेच बसून आणि शांताराम नाही इंद्रनील. सॉरी शपथ आहे, तू बाहेर आला असता. नाही येणार. ओके, तू एवढी पॅनिक नको. हो अरे खूप टेन्शन आलंय मला. प्रश्न विचारते रे भारती. बसून राहा. हो रिलॅक्स. पण काही म्हणा माधवराव, नाही म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्हाला एवढा मोठा मुलगा असेल. अजूनही तरुण दिसता तुम्ही. काय मी तू पण ना. आणि माधवराव कशाला, नुसतं माधव म्हणालीस ना तरी चालेल. जागीरदार काय कोणाला सांगताय नुसतं माधव म्हण? मितू बाई ना, आपल्या मितू ताई ना, त्या म्हणत होत्या की आपण दोघांनी एकमेकांना इतकं छान मेंटेन केलंय की आपल्याला दोन मोठी मुलं आहेत असं वाटतच नाही त्यांना, असं म्हणत होत्या मितू बाई.
आपला हे मी तू ताई. अगदी खरं आहे तुमचं. हो तुम्ही मेंटेन केलंय. हो. मला वाटतं की आज आपण इथेच थांबूया नाही का. पुढच्या वेळेला नक्की भेटूया ना आपण. ओके प्लीज. इट्स ओके. आम्ही कळवतो तुम्हाला नंतर. हो ना. जोडकर बाई फोन करतील तुम्हाला. बर. बरं चला निघायचं का आपण. हो हो. ललिताबाई तेवढ्या फोनचं मात्र लक्षात वाट बघ. हो नाही. चला बाय. नाईस मीटिंग. बाय. निलिमा चल चहा घेऊ. निलिमा काय झालं, लक्ष कुठे आहे तुझं? मी आल्यापासून बघतोय. मला सांग, तू येणार नव्हतीस ना नर्सरीत? घरात बसून तरी काय करू ना. आई पुन्हा काही बोलली का तुला? हो मला ना आईंचा अंदाजच येत नाहीये. हो म्हणजे मी येणारच नव्हते नर्सरीत. मला म्हणाले तुला जर नर्सरीत काही काम नसेल ना तर आईकडे जा. अगं पण तसं करण्यामागे काय कारण आहे हे विचारलंस का तू? मी नाही विचारलं, पण मी सांगितलं त्यांना की मला यांनीच सांगितलंय पाऊस पडल्याशिवाय येऊ नकोस नर्सरीत म्हणून. घरी थांबून आईची काळजी घे. मग काय म्हणाली आई? अहो जवळजवळ डाफरल्याच माझ्यावर. मला म्हणाला वटपौर्णिमेचं व्रत ज्या नवऱ्यासाठी करतेस त्यालाच कामासाठी एकटं तडपडायला लावतेस. आईंचा सूर बदललाय. हो मी वेळ बघून बोलतो आई. चल चहा घेऊ. ऐका ना, स्वानंदीची आठवण येते. स्वानंदीची? पण तुझ्या मते स्वानंदी कुचकामी सून आहे बरोबर? मला काहीच कळत नाहीये. कुठेतरी काहीतरी चुकतंय. कोणाचं? बहुतेक माझंच. मला असं वाटतं की स्वानंदी असायला पाहिजे होती घरात. सगळे जमले जेवायला. धाकट्या दोघी कुठे आहेत? अहो त्यांची झाली जेवण. त्या वह्या पुस्तकांना कवरं घालत बसल्या. मुली मोठ्या झाल्या आता. चौघी शाळकरी होते तेव्हा आठवतंय ना? शाळा सुरू झाल्यावर तुम्ही दोघंही ऑफिस मधनं आलात की कव्हर्स लेबल त्यावर नावं घालत बसायचा. आणि काका हटकून हिच्या पुस्तकावर तिचं नाव, तिच्या पुस्तकावर माझं नाव असं लिहायचं. माहेर वासाला आलीस म्हणून. हा नाहीतर ना. काय बोलला असतास रे? काय बोलला? खोटं सांगते का ती? नाही पण मी आता जे काय बोलणार ना ते ऐकून वहिनी मात्र खुश होऊन जाणार एकदम. मग पटकन बोला. वहिनी अगं दिवसेंदिवस कढी काय अफलातून बनवतेस ग तू. आई तुला आठवतं ना लहानपणी मी म्हणायचो की दही हे फक्त साखर घालून किंवा श्रीखंड करूनच खायचं असतं, त्याच्यात मीठ मिरची काही घालायचं नसतं. आठवतंय ना अंजलीनं लग्नानंतर पहिल्यांदा तुझ्या पाण्यात कढी वाढली ना तेव्हापासून तू कढी खायला लागलायस. आजही मी रोज दोन्ही वेळेला वहिनीची कढी खाऊ शकतो, पिऊ शकतो. पण एक सांगू का तुम्हाला, म्हणजे आई असं नेहमी म्हणतात की घरच्या बाईने ना पदार्थ आणि परंपरा हे पुढच्या पिढीला द्यायचे असतात. आणि त्या पुढच्या पिढीने त्याच्यात खूप चांगले बदल करायचे असतात. अरे किती असंबद्ध बोलती. ती काहीही असंबद्ध बोललेली नाहीये. आज कढी मी नाही केली. मग लहानपणी जी भातुकली खेळताना तुम्हाला खोटा खोटा कढी भात करून घालायची ना खायला, त्या तुमच्या लाडक्या स्वानंदीने केली आहे कढी. ग्रेट ग्रेट. तुझ्या हाताला सुद्धा एवढी चांगली चव आहे. अरे मी संस्थानिक वगैरे असतो ना तसं त्यांच्यावर कड किंवा तोडा काढून दिला असता तुला. अरे तिच्या सासरकडच्यांनी दिलाच असेल तिला कंठा तोडा वगैरे काहीतरी. काय ग
सासरी दाखवलास की नाहीस तुझा सुगरणपणा? छे हो, सासरी फार काही करावं लागत नसेल तिला. आणि घरात स्वयंपाकाला बाळू दादा सुद्धा असतात ना. बाळू, अगं तू आणखीन किती दिवस राहणार आहेस इथे? काय ग अनिता, हा आता मात्र पूर्णपणे असंबद्ध बोललेस तू. अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. मला फक्त म्हणायचं होतं की तू इथे असेपर्यंत नीलला, संपदा आणि महेशला घरी बोलवून एकदा कसं जेवणाचा कार्यक्रम करायचा होता. मी तेवढ्यासाठीच फक्त विचारलं. माझ्या मनात दुसरं काही नाही. हो, काय ना, वटपौर्णिमा जवळ आली आहे ना, म्हणून माझ्या तोंडातून निघालं असं. हे बघा, तू आनंदीला जेवढे दिवस राहायचंय तेवढे दिवस राहू दे. आणि काय तुमची ती वटपौर्णिमा आली असेल ना, तर एक वेळ नीलला बोलवून घ्या त्या दिवशी इथे, नाही का ग? हा, मग त्या दिवशी ते चाळणीमध्ये असं नवऱ्याचा चेहरा बघून मग जेवायचं असतं ना. हे सगळं सिनेमामध्ये होतं, आपल्यात असं काही करत नाही. हा नाही अगं, पण ती पद्धत असते. पण ती उत्तरेतली आहे. करवा चौथ म्हणतात त्याला, आणि दिवाळीच्या आधी येते ती. त्यात पहिला घास नवऱ्याने भरवायचा असतो. मग त्याला करवा चौथ का म्हणतात? भरवा चौथ का नाही म्हणत? अरे मग काय, आता भरवतो ना नवरा. जेव्हा आता तुम्ही सगळी माझीच माणसं आहात म्हणून मला कधी विचारणार नाही, पण तरीही कुठल्याच कारणाने कुणीही विचारायच्या आधी मला माझ्या घरी जायचंय. असं सांगू तुम्हाला? प्लीज मला लवकर न्यायला या. मला आपल्या घरी परत यायचंय.